71वा प्रश्न आहे. तर 100 ना, लक्ष द्या. अभ्रक त्याला इंग्रजीमध्ये मायका म्हटलं जातं. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट टॉपिक मधला प्रश्न आहे हा. इस्त्रीमध्ये असतं ना मायका, मेटल आणि नॉन मेटल पासून बनलेलं संयुग आहे, धातू आणि अधातू. अभ्रक. आपल्याला योग्य विधान ओळखायचे. ठीक आहे. अभ्रक हा उष्णतेचा दुर्वाहक आहे, हे चूक आहे. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे, गुड कंडक्टर आहे. अभ्रक हा विद्युत धारेचा सुवाहक आहे, हे पण चूक आहे. तो विद्युत धारेचा बॅड कंडक्टर आहे, म्हणूनच वापरतात तो इस्त्रीमध्ये. ठीक आहे. मग फक्त पहिलंच विधान बरोबर आहे. अभ्रक मेटल नॉन मेटलचं संयुग आहे, म्हणजे फक्त फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. ओनली ए ऑप्शन इज करेक्ट. ऍक्च्युली इथे हे मायका जे संयुग आहे त्यापेक्षा मिक्सर शब्द जर असतात ना, आणखी जास्त प्रॉपर त्याचा अर्थ लागला असता संयुग म्हणण्यापेक्षा. कळलं ना. मायका ऍक्च्युली मिक्सर आहे, मिश्रण आहे, पण हरकत नाही. बनलेलं तर ते मेटल्स नॉन मेटल्स पासूनच आहे. ठीक आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा त्यावर प्रश्न येऊन गेलाय. मायका शीट जे आहे म्हणजे अभ्रक जे आहे हे इलेक्ट्रिक इस्त्रीमध्ये वापरतात. इस्त्रीची जी कॉईल असते ना, त्या कॉईलच्या खाली ही मायकाची शीट बसवलेली असते. मायकाची शीट बसवण्याचं कारण असते कारण तो हीटचा गुड कंडक्टर आहे आणि इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर. त्यामुळे मग ह्या कॉईल मधून प्रोड्यूस झालेली फक्त हीटच इकडे खाली कंडक्ट केली जाईल, ह्यात सरफेस तापेल, मग त्याचा उपयोग आयर्निंगसाठी होऊ शकतो. आणि वरती तर सगळं इन्सुलेशन असतं टोटल, हीटसाठी पण आणि इलेक्ट्रिसिटीसाठी पण. सो हँडलरला ना शॉक बसायला पाहिजे ना हीटचा इफेक्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी म्हणजे प्युरिटी चेक करण्यासाठी कोणतं मिश्रण वापरतात? त्याचं उत्तर आहे आम्लराज. हा धातू आणि अधातू मेटल्स नॉन मेटल्स मधला प्रश्न आहे, त्यातला गोल्ड मेटल. ॲक्वारेजिया नावाचं एक मिक्सचर असतं, ॲक्वारेजिया, ज्याच्यामध्ये युजली कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड यांचं मिक्सचर असतं. ठीक आहे. 1:3 रेशो मध्ये तर यांचं मिश्रण वापर. त्याच्यामध्ये जर गोल्डचं एखादं ऑर्नामेंट असेल ह्या सोल्युशन मध्ये टाकलं की ते डिझॉल्व्ह होऊन जातं. पण जर समजा ते ऑर्नामेंट प्लेटेड असेल, पूर्ण गोल्डचं नसेल, मग जेवढा गोल्डचा पार्ट आहे तेवढाच डिझॉल्व्ह होतो, बाकीचा पार्ट डिझॉल्व्ह होत नाही. प्युरिटी कळते त्याची. मोजता येत नाही, फक्त चेक करता येते. मोजता येण्यासाठी वेगळं उपकरण वापरतात, प्युरिटी मोजण्यासाठी कॅरोटोमीटर वापरतात. काय वापरतात? कॅरेटोमीटर नावाचे उपकरण वापरतात, जे एक्सरेजवर काम करतं, एक्सरेजवर. आणि मग त्यातून आपल्याला प्युरिटी कळते. गोल्डची प्युरिटी जी आहे ती कॅरेट मध्ये मोजतात. सगळ्यात प्युअर गोल्ड असतं 24 कॅरेट. त्यानंतर 23 कॅरेट असतं, जे की फक्त 95.6% प्युअर असतं. नंतर 22 कॅरेट गोल्ड असतं, जे 91.8% प्युअर असतं, 92% अप्रॉक्सिमेटली. आणि सगळ्यात जास्त आपण हेच वापरतो, कुठलं? 22 कॅरेट गोल्ड. मग 23 आणि 23 कॅरेट गोल्ड जर 100% प्युअर नसेल, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी काय असते? त्याच्यामध्ये इम्प्युरिटी मिक्स करतात कॉपर आणि सिल्वरची, तांबे आणि चांदी यांची याच्यात अशुद्धी मिसळतात. आणि मग का बरं मिसळतात? तर प्युअर गोल्ड जे आहे ना हे फार सॉफ्ट असतं, त्याची करोजनाचं झीज लवकर होते, त्यामुळे हे कमी वापरतो आपण. आणि हे जर वापरायला रिजिड असतं, म्हणजे झीज होत नाही, टिकतं जास्त काळ, म्हणून आपण 22 कॅरेट सगळ्यात जास्त वापरतो. ठीक आहे. डच मेटल जे आहे, डच मेटल हे संमिश्र कशापासून बनतं? कॉपर निकेल पासून, का कॉपर टीन पासून, का कॉपर झिंक पासून, का कॉपर अल्युमिनियम पासून? सांगा मग. कॉपर आणि झिंक. कॉपर आणि झिंक यांच्यापासून हे संमिश्र बनतं. ऍक्च्युली याचं नाव ब्रास आहे. ब्रास, त्याला आपण मराठीमध्ये पितळ असं म्हणतो, नाही का? पितळ. पण याचा शोध किंवा हे सगळ्यात पहिल्यांदा डच लोकांनी बनवलं, त्याचा उपयोग त्यांनी पहिल्यांदा सुरू केला, म्हणून त्यांच्या नावाने त्याला डच मेटल म्हणून प्रसिद्धी मिळाली. पण ऍक्च्युली आपल्या ओळखीचं नाव काय त्याचं? पितळ. कॉपर आणि झिंकचं लक्षात.
कॉपर आणि टीन जर एकत्र केलं, कॉपर आणि टीन Cu आणि Sn ना, कॉपर आणि झिंक म्हणजे Cu आणि Zn, तर यांच्यापासून बनतं ब्रॉन्झ. काय बनतं? ब्रॉन्झ. ब्रॉन्झ म्हणजे कांस्य ज्याला आपण म्हणतो, ज्याचा उपयोग पुतळे तयार करायला नाहीतर मेडल्स बनवायला केला जात असतो. ठीक आहे. तांब्याच्या संमिश्रांचा योग्य गट ओळखा. म्हणजे याच्यातला कुठला ग्रुप असा आहे ज्याच्यामध्ये फक्त कॉपरचेच अलॉईज आहेत? पोलाद, पितळ, ब्रॉन्झ, गन मेटल. पोलाद, पितळ, मॅग्नेशियम, जर्मन सिल्वर. पितळ, ब्रॉन्झ, गन मेटल, जर्मन सिल्वर. पितळ, ब्रॉन्झ, गन मेटल आणि टाईप मेटल. इथे आता पोलाद आलंय बघा, आणि इथे पण पोलाद आलंय. पोलाद हे आयर्नचं संमिश्र आहे, त्यामुळे दोन्ही पर्याय गेल्या. तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये पितळ, ब्रॉन्झ आणि गन मेटल कॉमन आहे, बरोबर आहे. फक्त इकडे जर्मन सिल्वर आहे आणि इकडे टाईप मेटल. टाईप मेटल हे असं काही संमिश्राचा प्रकार नाहीच आहे. जर्मन सिल्वर हे कॉपरचं संमिश्र आहे, त्याच्यामध्ये कॉपर आणि निकेल ऍड केले जातं. त्याच्यावर आता प्रश्न आला होता PYQ मागच्या वर्षी, माहिती ना, हे त्याचं उत्तर आहे. पितळ, ब्रॉन्झ, गन मेटल आणि जर्मन सिल्वर. ठीक आहे. पुढे सिन्नाबार हे धातूक. धातूक म्हणजे ओर, आणि ओर जर कळत नसेल तर मग मिनरल, खनिज कुठल्या धातूचा आहे? कारण मेटल्स युजली मिनरलच्या फॉर्म मध्ये सापडतात ना, जसं की अल्युमिनियमचं मिनरल कुठलं आहे? बॉक्साईट. आणि आयर्नचं मॅग्नेटाईट आहे, हेमेटाईट आहे, लिमोनाईट आहे, सिडराईट आहे. तसं सिन्नाबार कुणाचं? तर सिन्नाबार पाराचं आहे. कुणाचं? पारा. ठीक आहे. मर्क्युरी हा मेटल आपल्याला ह्या मिनरल मधून भेटतो. कुठल्या? सिन्नाबार मधून. ठीक आहे. पुढे नायट्रोजन सायकल मध्ये काही बॅक्टेरिया आणि फंगी हे वनस्पती सर्वप्रथम जैविक नायट्रोजन युक्त संयुगांचे रूपांतर अमोनियात करतात, त्याला काय म्हणतात? सम बॅक्टेरिया अँड फंगी कन्वर्ट नायट्रोजन कंपाऊंड्स इनटू अमोनिया. व्हॉट डज प्रोसेस इज कॉल्ड? अमोनियात रूपांतर होतं म्हणजे मग याच्यावरून ओळखणं सोपं आहे. त्याला अमोनीकरण म्हटलं जातं, त्याला अमोनिफिकेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अमोनिफिकेशन. आणि त्या बॅक्टेरियाला किंवा त्या फंगीला काय म्हणतात? अमोनिफाईंग बॅक्टेरिया म्हणतात. अमोनिफाईंग बॅक्टेरिया जे अमोनियात रूपांतर करतात त्या संयुगांचं, आणि ते नायट्रोसोमोनास असतात. नायट्रोबॅक्टर असतात. ते ह्या प्रकारचे जीवाणू आहेत ते जे अमोनिफाईंग बॅक्टेरिया म्हणून ओळखले जातात. कोण? नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर. खालीलपैकी कोणत्या वायूला लाफिंग गॅस म्हटलं जातं? असा होणारा वायू कोणाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड, N2O. नायट्रोजन डायऑक्साईड पण म्हणू शकतो आपण त्याला. याचा सरळ इफेक्ट आपल्या न्यूरॉन्सवर होतो, सेरेब्रल न्यूरॉन्सवर. सेरेब्रल न्यूरॉन्स म्हणजे आपल्या प्रमस्तिष्क मधल्या चेतापेशींवर होतो. आणि काय परिणाम होतो? तर हा गॅस जो आहे जर जास्त प्रमाणात आपण इनहेल केला, खूप जास्त प्रमाणात, तर आपल्या मेंदू मधल्या ज्या चेतापेशी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात एक्साइटेड फॉर्म मध्ये किंवा स्टिम्युलेटेड फॉर्म मध्ये येतात किंवा स्टिम्युलेट होतात म्हणजे उद्दीपित होतात. म्हणजे ज्याप्रमाणे माणसाने जर अल्कोहोलचं सेवन केलं ना, अतिमद्य सेवन केलं की त्याची बॉडी स्टिम्युलेट होऊन जाते, तो निरर्थक बडबड करायला लागतो, बरोबर ना, इंग्लिश पिऊन इंग्लिश बोलायला लागतो, बरोबर, नको त्या गोष्टीवर वाद घालायला लागतो. तसं जर बघितलं तुम्ही त्याला न पिता तर काहीच बोलत नसतो, शांत असतो एकदम, बरोबर आहे ना. मग का होतं असं? तर अल्कोहोलमुळे आपलं ब्रेन जे आहे ना ते स्टिम्युलेट होतं, म्हणजे एक्स्ट्रा स्पीडने काम करायला लागतं. तसाच प्रकार या गॅसमुळे पण होतो. हे मेंदूला आपल्या खूप स्टिम्युलेट करून टाकतं, इतकं की आपल्याला सतत फक्त हसूच येत राहत. कळलं ना, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? लाफिंग गॅस. चित्रपटामध्ये जसं दाखवतात तेवढं हसून येत ना, चित्रपटामध्ये अति करतात, त्यांना एंटरटेनमेंट करायचं आपलं, एवढं येत नाही. फक्त आपण हसताना जसा चेहरा होता ना आपला, आता आपण कंट्रोल करायचं म्हणजे चेहरा, कंट्रोलच होत नाही त्याच्यामध्ये चेहरा, म्हणजे स्माइल इज फेस. कळलं ना, कंटिन्यू तशीच राहते. जोर जोराने मोठमोठ्याने वेळ लागल्यासारखं हसत दिसत नाही आपण, लक्षात. तसं पिक्चर मध्ये दाखवतात फक्त. खालीलपैकी अयोग्य जोड्या ओळखा. धुन्याचा सोडा, मोरचूद आणि हिराकस हे कॉमन नाव आहे संयुगांचे, त्यांचे रासायनिक नाव आहे. धुन्याचा सोडा म्हणजे वॉशिंग सोडा, त्याला सोडियम कार्बोनेट म्हणतात, हे खाण्याच्या सोड्याचं नाव आहे, त्यामुळे ही पेर चुकीची आहे. मोरचूद त्याला कॉपर सल्फेट म्हटलं, त्याचं फेरस सल्फेट दिलं, हे पण चुकीचं आहे. हिराकस जे आहे त्याला फेरस सल्फेट म्हणजे कॉपर सल्फेट दिलं, हे पण चुकीचं आहे.
अयोग्य जोड्या ओळखायच्या आहेत, सर्वच्या सर्व अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, नाव कळले तुम्हाला त्याचे. जुन्या सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट, मूर्छित म्हणजे कॉपर सल्फेट आणि हिराकस म्हणजे फेरस सल्फेट. हे उलटे झाले दोन्ही नाव. आणि त्याचे उपयोग पण लक्षात ठेवा, जर आला प्रश्न. धुण्या सोडा, वॉशिंग सोडाचा उपयोग माहिती आहे सगळ्यांना. हा, त्याच्या व्यतिरिक्त पेट्रोलियम रिफायनिंग लक्षात ठेवा. काय? पेट्रोलियम रिफायनिंग. मूर्छित म्हणजे कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट हे खूप चांगलं असं इलेक्ट्रोलाइट आहे, मेटल रिफायनिंगला वापरतात. पण त्याहीपेक्षा महत्वाचं कॉपर सल्फेटचा उपयोग डायबिटीज झालेल्या पेशंटच्या रक्तातली शुगर चेक करायला, मोजायला वापरतात. ठीक आहे. आणि फेरस सल्फेट जे आहे, फेरस सल्फेट, हिराकस म्हणजे फेरस सल्फेट, हे पेस्टिसाइड बनवायला वापरतात. प्लस याचा उपयोग शाई बनवायला, इंक बनवायला वापरतात. प्लस कपड्याचा जे रंग देतात ना, रंग, कपड्यांना जो रंग देतात ना, त्या रंगासाठी आपल्याला बाइंडर पाहिजे असतो. बाइंडर, बाइंडिंग एजंट म्हणजे काय? रंगबंधक म्हणायचं त्याला, म्हणजे जो कपड्यांचे रंग टिकून ठेवतो. कळलं का? नाही तर मग बघा, काही कपड्यांचे रंग जातात, काही कपड्यांचे रंग जात नाही. याचा अर्थ काय? ज्या कपड्यांचे रंग गेले त्याचा अर्थ काय? त्यांनी बाइंडर चांगला यूज नाही केला. त्यांचे रंग नाही गेले, त्यांनी बाइंडर चांगला यूज केला. समजलं का? मग कलर बाइंडर खूप महत्त्वाचा असतो. सगळ्यात जास्त कलर बाइंडर म्हणून याचा वापर केला जातो. कोणाचा? फेरस सल्फेटचा. ठीक आहे. रक्तप्रवाह थांबवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुरटीचं रासायनिक नाव काय? तुरटीला आपण इंग्रजीमध्ये ॲलम पण म्हणतो, पोटॅश ॲलम पण म्हणतो. त्याचं सायंटिफिक नाव आहे पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट, K2SO4 डॉट Al2 इन ब्रॅकेट SO4 टेकन थ्राइस डॉट 24H2. हा त्याचा फॉर्म्युला आहे, लिहून दिलेला आहे मी तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले. ठीक आहे. पुढे तुरटी, जिचा उपयोग औषध निर्मितीसाठी पण होतो, पाणी शुद्ध करण्यासाठी पण होतो. तुरटीचा उपयोग आहे ना, टॅनिंग साठी पण होतो, कपड्याला, लेदरला वगैरे, नाही का, आणि जखमा भरण्यासाठी पण होतो. रक्तप्रवाह थांबवण्यासाठी पण तुरटी वापरतात, आणि त्याच्यामुळे स्किन जे आहे श्रिंक होते, त्वचा आकुंचन पावते. ज्या पदार्थाचे अणू किंवा आयन प्रोटॉन गमावतात, प्रोटॉन डोनेट करतात, प्रोटॉन डोनर, त्यांना आम्ल म्हणतात. आणि ज्या पदार्थांचे अणू किंवा आयन प्रोटॉन कमावतात, प्रोटॉन ऍक्सेप्ट करतात, आम्लरे म्हणतात. हा सिद्धांत कोणी मांडला सांगा? झाला आपल्याला हा टॉपिक आत्ताच. कोणी मांडला? प्रोटॉन डोनर आणि प्रोटॉन ऍक्सेप्टरला ऍसिड आणि बेस कोणी मांडलं? ब्रॉन्स्टेड आणि लॉरीची थिअरी आहे. कोणाची? ब्रॉन्स्टेड आणि लॉरीची थिअरी आहे. आरएनएची काय होती? H प्लस डोनर आणि OH मायनस ऍक्सेप्टर, किंवा H प्लस आणि OH मायनस डिसोसिएट करणार, ऍक्सेप्टर नाही, डिसोसिएट करणार आहे. लुईची थिअरी, इलेक्ट्रॉन पेअर, डोनर आणि ऍक्सेप्टर. ठीक आहे, डोनर आणि ऍक्सेप्टर. आणि फिलिप बेरीच्या ऐवजी आपण काय शिकलो होतो? पियर्सन. नाही झालं ना आपला टॉपिक आणखी? हा नाही झालाय. पियर्सनची थिअरी आहे, हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड्स अँड बेसेस. आता तो टॉपिक घ्यायचा आपल्याला, उद्या होईल तो टॉपिक आपला. ठीक आहे, ऍसिड्स आणि बेसचा.